श्री स्वामी समर्थ महाराजांचे अक्कलकोटमध्ये आगमन कसे झाले पहा. श्री स्वामी समर्थ हे भगवान दत्तात्रयांचे अवतार आहेत. अक्कलकोट हे एक छोटे गाव आहे. श्री स्वामी इसवी सन 1856 मधील अश्विन महिन्यात अक्कलकोटमध्ये बुधवार पेठेजवळ असलेल्या खंडोबा मंदिराच्या ओट्यावर येऊन बसले. त्यावेळी त्या रस्त्यावरून काही गुराखी चालले होते. त्यांना पाहून स्वामी म्हणाले, "काय हो, आम्ही तुमच्या गावात यावे का?" तेव्हा ते गुराखी म्हणाले, "नक्की या. आमच्या घरची भाजी भाकरी खा." पण श्री स्वामी गावात गेले नाहीत. उशाशी एक दगड घेऊन ते रात्रभर त्या ओट्यावर झोपून राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामी आल्याचे वृत्त समजल्यावर पुराणिक वगैरे सर्व मंडळी त्यांना भेटावयास आली. पुराणिकांनी स्वामींना आदराने आपल्या घरी नेले. तेथे त्यांची पत्नी मीराबाई हिने त्यांचे स्वागत केले व रशीद लाडू आणून दिला. तो स्वामींनी खाल्ला. त्या उभयंतांचे भाग्य उजळले. त्यानंतर स्वामी जवळच्या गणपती मंदिरात गेले. तेथेही स्वामींच्या दर्शनासाठी खूप गर्दी झाली. गावात एक साक्षात्कारी साधू आल्याचे वृत्त समजताच अक्कलकोटचे मालोजीराजे आपल्या दाजीबा भोसले ह्या कारभाऱ्यासह स्वामींना दर्शनास आले. त्यांनी स्वामींना नारळ हार अर्पण केले आणि आदराने अत्यादराने वंदन केले. तेव्हा स्वामींनी त्यांना स्वहस्ते श्रीफळ दिले आणि हार कारभाऱ्याच्या गळ्यात घातला. आपल्याजवळ असणारे कापाय वस्त्र, भगवी वस्त्र स्वामींनी मालोजी